मंडळी नमस्कार. मी प्रेरणा. तुम्ही बघताय एंटरटेनमेंट वाली आणि खरं तर आपण इतक्या दिवसापासून बोलतोय मुंबई ज्वेल्स तर्फे जो फॅशन इव्हेंट जो आहे ग्रँड लेवलवर होणार आहे आणि मिस अँड मिसेस MJ या कार्यक्रमाची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे. एंटरटेनमेंट वालीच्या माध्यमातून आपण त्याबद्दल बोलतोय आणि आता स्वतः मेगन नाईक्स आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडनं या कार्यक्रमाबद्दल बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. ताई, सगळ्यात आधी खूप सुंदर नमस्कार. दिसतेस, जशी थँक नेहमी यू. दिसतेस. सुपर फिट आणि मला असं वाटतं या कार्यक्रमाची तुलाही उत्सुकता आहे. हो. तुझी सगळी धावपळ मी बघते या सगळ्यामध्ये. मला सुरुवातीला सांग, तू या कार्यक्रमाबद्दल काय थॉट होतं, काय विजन होतं तुझं? ॲक्चुअली आपला एक FB कम्युनिटी ग्रुप आहे, हा. मुंबई ज्वेल्स नावाचा. आणि मुंबई ज्वेल्स मला प्रत्येक वेळेला विचारतात लोकं, की मुंबई ज्वेल्स म्हणजे ज्वेलरीचा ग्रुप आहे का? हम्म, पण माझ्या मते रिअल ज्वेल्स हे आपल्यातली माणसं असतात. हम्म, आणि मुंबईतले रिअल ज्वेल्स कोण आहेत? तर मुंबईचे खरे हिरो आहेत. हम्म, कोण? पोलीस, ॲडव्होकेट, डॉक्टर, नर्स, कॅन्सर सर्व्हायव्हर, डब्बावाला हे सगळेजण मुंबईचे रिअल हिरो आहेत. आणि जर्नलिस्ट हम्म. एक त्यात. तर ह्या लोकांना घेऊन काहीतरी करायचं माझ्या मनात होतं आणि नेमका माझा फॅशन शो येतोय. तर तेव्हा मला असं वाटलं, की ह्यांना ट्रिब्यूट द्यावा आणि राईट. म्हणून फर्स्ट टाईम हे लोकं सगळे आपल्याबरोबर मुंबई ज्वेल्सच्या फॅशनच्या रॅम्पवर चालणार आहेत. वा, म्हणजे या सगळ्यांचं सगळे एकत्र ते वॉक हो, करणार आहेत. सगळे एकत्र वॉक करणार आहे. त्यामध्ये तू पण असणार आहेस. सुपर. आणि माझीही उत्सुकता आहे त्या हां. गोष्टीची. मुळात मला ही संकल्पना प्रचंड आवडली आणि मला असं वाटतं ही संकल्पना लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. हो, कारण आपण समाजाला काहीतरी देणं लागतो आणि काहीतरी इव्हेंट करतो, त्याच्यात कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा हो, प्रयत्न आहे ताई तुझा. हो. ॲक्चुअली कसं असतं, आपल्या कुठल्या पण इव्हेंटला आपण सेलिब्रिटीजकडनं किंवा पॉलिटिशियनकडनं दीपप्रज्वलन करून घेतो. खरंय. पण आपल्या या शोला फर्स्ट टाईम हे सगळे जे मुंबईचे रिअल हीरोज आहेत, हे दीपप्रज्वलन करणार आहेत. सो मी पण स्वतः एक्सायटेड आहे. आणि आपल्या इव्हेंटचा अजून एक सोशल कॉज आहे, की कॅन्सर अवेअरनेस इन वुमन. तर अच्छा. कॅन्सरवरती आपण काम करतोय. जसं अर्ली डिटेक्शन आणि हम्म. या गोष्टींची जागृती बायकांमध्ये झाली पाहिजे. खरंय. तर त्याच्यासाठी आपल्याकडे ऑन्कोलॉजिस्ट आहेत, कॅन्सर सर्व्हायव्हर आहेत, ज्यांनी कॅन्सरवर मात करून आज त्या खूप छान म्हणजे समाजामध्ये वावरतायत आणि एकदम फिटनेस त्यांचा प्रॉपर आहे आणि त्या स्वतःच्या माध्यमातून लोकांमध्ये अवेअरनेस आणतायत. वा. कार्यक्रमाची धुरा कशा पद्धतीनं असणार आहे, काय काय गोष्टी असतील या कार्यक्रमामध्ये आणि कार्यक्रम कधी आणि कुठे होतोय? कार्यक्रम 30 ऑगस्टला होणार आहे. संध्याकाळी 5 पासून चालू होईल हम्म. आणि सूर्यवंशी हॉलला असणार आहे तो बर. कार्यक्रम. आणि कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे गणेश वंदनाने. कथ्थकचा ग्रुप आहे, तो गणेश वंदना करणार आहे. आणि त्यानंतर मग सगळे आपले जे रिअल हीरोज आहेत, ते रॅम्पवरती चालणार आहेत आणि त्यांच्या हस्ते नंतर मग दीपप्रज्वलन होणार आहे. किती छान. कारण त्यांच्याकडनं आधी केलं तर लोकांना सगळ्यांना कळतील कोण-कोण आहेत ते. बरोबर. त्यामुळे त्यांच्या पहिलं रॅम्पवरती वॉक होईल आणि त्याच्यानंतर दीपप्रज्वलन होईल. त्याच्यानंतर एक ऑन्कोलॉजिस्ट एक छोटंसं सेशन घेणार आहेत, म्हणजे कॅन्सर अवेअरनेसवरती. हम्म. आणि त्याच्यानंतर आपला फॅशन शो स्टार्ट होईल. फॅशन शो स्टार्ट झाल्यानंतर मध्ये थोडासा जो पिरियड असेल, तेव्हा एक म्युझिकल हे आहे, म्हणजे गाण्यांचं एक छोटंसं गाण्याचा कार्यक्रम. कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर मग विनर डिक्लेअर होईपर्यंत अजून एक म्युझिकल इव्हेंट असेल. आणि त्याच्यानंतर आपलं लक्ष्मीकांत बेर्डे सर आहेत, त्यांना आपण ट्रिब्यूट देतोय. तर हम्म. स्वानंदी आणि प्रिया पण येणार आहेत तेव्हा. अच्छा. आणि अभिनय पण येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यांच्यावरती काही निवडक गाण्यांवरती डान्स असणार आहे. तर ते अच्छा. परफॉर्म करणार आहेत आणि आपण त्यांना ट्रिब्यूट देणार आहोत तेव्हा. तर हम्म. या सगळ्या गोष्टी आहेत या म्हणजे इव्हेंटमध्ये. एकाच कार्यक्रमामध्ये हो, वेगवेगळ्या गोष्टी. बऱ्याच पण गोष्टी. तुझी काय सुरुवात होती? तू ॲज अ फॅशन इंडस्ट्रीमध्ये आहेस, मराठी अनेक कार्यक्रमांमध्ये आपली भेट होते. तुझा वावर आहे अनेक सेलिब्रिटींसोबत, खूप छान कॉन्टॅक्ट्स आहेत, तुझं नेटवर्क आहे. तू इतकी वर्ष काय काय गोष्टी करतेस? तुझा अनुभव आणि त्याबद्दल मला थोडंसं जर बॅकग्राऊंड. मी ॲक्चुअली फॅशन इंडस्ट्रीमध्ये पहिल्यांदा नव्हते. मी आधी एका एअरलाईन्समध्ये जॉबला होते. अच्छा. आणि मग मला मुलगी झाल्यावरती मी जॉब सोडला. आणि पण मला जॉब करण्याची कधीच इच्छा नव्हती. मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं, पण मला फॅशनची आवड होती. हम्म. आणि जेव्हा घरी असताना विचार करत मग स्वतःचे कपडे स्वतः शिवायला पण लागले, की किती मला छान. मला हे असं करायचंय, मला ह्या डिझाइनवरती ड्रेस बनवायचाय. आणि हे करता मी एक छोटासा कोर्स केला हम्म. फॅशन डिझायनिंगचा. आणि त्याच्यानंतर मग सुरू झालं. मग कोणी फ्रेंड्स होते, "मग हम्म. मला बनवून देशील का?" मग या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग सेलिब्रिटी फ्रेंड्स होते. मग त्यांचं स्टायलिंग कर, मग कोणत्या मूव्हीसाठी बनवून दे. ते हम्म. करता आज आहे म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये. वाह! पण मला हे खूप छान वाटतं. एखादी महिला काही ना काहीतरी तिची स्वप्न असतात. ते करू पाहते. म्हणजे घर सांभाळणं असं, मुलं असं, त्या जबाबदाऱ्या असतील आणि त्यासोबतच काहीतरी आपली ही स्वप्न आहे. मला वाटतं याच माध्यमातून तू हो. काही-काही गोष्टी बघतेस आणि मला वाटतं या कार्यक्रमातनं महिलांनाही तितका वाव आहे.
मी आता ग्रूमिंग सेशन बघते तिथे काही ग्रूम करणाऱ्या महिला असतील किंवा त्या गोष्टींमध्ये सहभागी महिला असतील हो. किंवा मलाही तू या कार्यक्रमाचा भाग बनून गेला. मला असं वाटतं हे खूप छान आहे वुमन एम्पॉवरमेंट. हो, ॲक्चुअली हा वुमन एम्पॉवरमेंटचाच भाग आहे. कारण कसं असतं, आजकाल म्हणजे जर कोणी वुमन पुढे चालली असेल, तर तिला मागून खेचणाऱ्या बायका पण खूप असतात आणि समाज पण काही गोष्टींनी त्यांना त्रास द्यायला बघतो, की हे काय करते किंवा काय. पण माझं असं म्हणणं आहे, की बाईने बाईला मोठं केलं पाहिजे हो. आणि या फॅशन शोच्या माध्यमातून आपण तेच करतोय. वुमन एम्पॉवरमेंट करतोय आणि त्या रिलेटेड बऱ्याच आपण गोष्टी करतोय. त्या हळू एक-एक पुढे येतील आणि काहीतरी अजून नवीन करण्याचा भाग आहे, म्हणजे आमचा विचार चालू आहे. ते आपण करू. तुला कोणाकोणाचा साथ मिळते घरात घरच्यांकडनं किंवा तुमचे पती आहेत तेही म्हणजे सक्रिय मला असतात? हो, हो. माझ्या नवऱ्याची सगळ्यात मोठी साथ आहे. म्हणजे इथे असं काही ग्रूमिंग सेशनला पण काही छोट्या-छोट्या गोष्टी होत्या. त्याच्यासाठी मदत करण्यापासून ते सगळ्या बऱ्याच गोष्टींमध्ये तुला पण माहिती असेल तो सगळीकडे असतो. हं. आणि मुलांची पण साथ आहे. मगाशी माझी मुलगी पण होती खाली मला मदत करायला. त्यामुळे दोघं म्हणजे मुलांची आणि नवऱ्याची दोघांची पण साथ खूप आहे. किती छान. कार्यक्रमाला अनेक कलाकारांची किंवा काही दिग्गज मंडळी येणार आहेत. हो. कोण-कोण सहभागी होण्याची शक्यता आहे? तर त्याबद्दल काही गुपित आहे का की काय? गुपित आहे तसं म्हणजे सगळ्यांची नावं नाही सांगणार, पण एक संजय दादा तर असणारच आहे ज्युरीमध्ये आहे. संजय तर जाधव सर. हो, हो. कारण धृतीला आपल्याकडनं एक अवॉर्ड आहे. हां. एक रायझिंग एंटरप्रेन्योर ऑफ मुंबई ज्वेल तर हं. ते आहे आणि स्वानंदीला अवॉर्ड आहे. त्यामुळे स्वानंदीची पूर्ण फॅमिली असणार आहे. वॉव! आणि मेघा धाडे आहे कारण मेघा धाडे तर खूपच आपल्या छान ॲडवायझरी मैत्रीण. बोर्ड हं. म्हणजे मैत्रीण तर आहेच, पण ॲडवायझरी बोर्डवर पण आहेत. ग्रेट. श्रेया बुगडे आहे अच्छा. आणि अदिती तर शो स्टॉपर म्हणून रॅम्पवरती चालणार आहे. ओह आणि वॉव! अजून बरेच जण व्ही-आय-पी गेस्ट आहेत, पॉलिटिशियन्स आहेत भरपूर. वॉव! पॉलिटिशियन्स तर मला वाटतं एक 5 ते 10 पॉलिटिशियन्स आहेत. हं. म्हणजे सगळे हे घरातलेच आहेत आणि वॉव! रॅम्प इव्हेंट का करावा असं वाटलं या सगळ्यामध्ये? तू काही रॅम्प इव्हेंट्स अटेंड केले अ, होतेस? तुला तिथून काहीतरी असं वाटलं जे तू या ह्याच्यात व्हावं असं? ॲक्चुअली रॅम्प इव्हेंट असं नाही, पण फॅशनचा किडा कुठेतरी असल्यामुळे पहिली सुरुवात आपण या इव्हेंटनेच करूया बरं. आणि दुसरा माझा फिटनेसचा इव्हेंट पण आहे, कारण फिटनेसची पण तेवढीच आवड आहे. हं. त्यामुळे पहिला ह्याचा फॅशनचा आणि मग फिटनेस असं ते थोडंसं डोक्यात होतं. वॉव! मी तुला नेहमी वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटते, बघते. तुझी फॅशन बघते. खूप छान वेगवेगळ्या गोष्टी असतात. तुझ्यासाठी अशा कोणत्या 3 गोष्टी आहेत, ज्या तू तुझ्या फॅशनमध्ये कॅरी करते दररोजच्या आयुष्यामध्ये? एक तर नेक पीस, तो दुसरं नेहमी असतो. दुसरं दुसरं बॅग. मला बॅगची प्रचंड आवड आहे. मग ती कुठलीही असू दे. अगदी तू हिल रोडपासून ब्रँडेड पर्यंत मला कुठल्याही बॅग आवडतात. हां. आणि तिसरं इयरिंग्स. मला इयरिंग्स म्हणजे असं हे असतं, की नवीन-नवीन इयरिंग्स घ्यायला आवडतं आणि ट्राय करायला आवडतात नवीन इयरिंग्स. हं. ह्या 3 गोष्टींशिवाय मी नाही कुठे जात. वॉव! पण या कार्यक्रमाच्या नावाबद्दल सांग. काय ते काय डोक्यात होतं? मिस अँड मिसेस एम-जे असं? मिस अँड मिसेस एम-जे म्हणजे एम-जे म्हणजे मुंबई ज्वेल्स. हां. तर मुली मुली आणि बायका म्हणजे एक माझ्याकडे 20 वर्षापासूनचे 60 वर्षापर्यंतचे या सगळ्या जणी एकत्र आहेत हं. या इव्हेंटमध्ये. आणि इव्हेंटमध्ये ॲक्चुअली सगळ्यांची हेअरस्टाईल, मेकअप सगळं सेम असणार आहे. हं. कारण त्याच्यामागे पण माझी थॉट प्रोसेस अशी आहे, की 20 वर्षाची असू दे किंवा 60 इयर्सची असू दे, सगळ्यांचा लूक सेम असला पाहिजे. कारण आमच्यासाठी सगळे तुम्ही सिमिलर आहात. वॉव! कोणाची वेगवेगळी हे नाहीये, म्हणजे ही या वयाची, ही या वयाची हं. असं काही नाहीये. एज इज एज जस्ट अ हो, नंबर हो, या हो. हिशोबाने हो, जाणार हो. आहे या नक्की. सगळ्या गोष्टी. सुपर्ब. तू या इव्हेंट्समध्ये तुझं काय-काय असणार आहे? कारण तूही स्टेजवर असणारच आहेस, पण तू वॉक करणार आहेस का? तुझं काय-काय होणार आहे? तर तू हां, त्याबद्दलही माझा सांग. एक म्हणजे जेव्हा सगळे आपले रिअल हीरोज वॉक करतील, अच्छा. तेव्हा एक म्हणजे एंटरप्रेन्योर किंवा अशा ह्याने मी वॉक करणार आहे किंवा मुंबई ज्वेल्सची फाउंडर म्हणून वॉक करणार आहे राइट. तुमच्यासोबत. आणि ॲक्चुअली म्हणजे हा ग्रुप आपण जो निर्माण केलाय हा ग्रुप, तर त्याच्यामागे आपली जी विचार आहे ना, तर तो सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि त्या सगळ्यांना मी लीड करते. हे हं. त्याच्यामागचं हे आहे, वॉव! की मी हा चालणार आहे Facebook ह्याच्यामध्ये. ग्रुप हो, तयार झाला हो. होता आधी? हा हं. Facebook ग्रुप आहे. आपली एफ-बी कम्युनिटी आहे हं. आणि म्हणजे नंतर मग तो ग्रुप अजून वाढत गेला. एका वर्षामध्ये त्याचे 3K फॉलोअर्स झाले आहेत आता अच्छा. आणि अजून वाढतो आणि ॲक्चुअली या ग्रुपचं कन्सेप्ट काय आहे, आपला हा ग्लोबल प्लॅटफॉर्म आहे आणि आपले मुंबईतले जे बिझनेसेस आहेत, लोकल बिझनेसेस, ते आपण आउट ऑफ इंडिया म्हणजे UK, US, राइट. दुबई, सिंगापूर इकडे आपण प्रमोट करतोय विदाऊट एनी कॉस्ट. म्हणजे अच्छा. तुम्ही इकडनं जा तिथे बिझनेस करा. जे काही हं. प्रॉफिट असेल ते तुमचं असेल. वॉव! हा त्याच्यामागचा थॉट प्रोसेस आहे आणि आपले UK हेड आहे, US हेड आहे, हं. दुबई हेड आहे, सिंगापूर हेड आहे. असे आपल्या ग्रुपचे हेड्स पण आपण क्रिएट केलेले आहेत. आपल्या ग्रुपचा ॲडवायझरी बोर्ड आहे. राइट. त्याच्यामध्ये मेधा मांजरेकर आहेत, हं. आपली मेघा धाडे आहे, हं. पुष्कर जोग आहे
हं. आणि संजय दादा आहे. हे सगळेजण आपल्या ॲडवायझरी बोर्डवरती आहेत. वॉव! पण मला हे एक जाणवलं कारण सगळे कलाकारही या कार्यक्रमाबद्दल बोलतायत. त्यांचे बाईट व्हिडिओ मी बघितले आणि ज्या आपुलकीने ते म्हणतात त्याबद्दलची ती मैत्री दिसते. तू इतके छान कॉन्टॅक्ट्स किंवा त्यांच्यासोबतची ती मैत्री जपलेली आणि हं. त्या प्रेमाखातर ती लोकही हो. या कार्यक्रमाला हजर राहतील. या सगळ्या गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं मैत्री एक असते, पण त्या मैत्रीला एकत्र येऊन काहीतरी पुढे करणं. हं, हा ग्रुप तयार झाला, त्याच्यातनं काहीतरी साध्य करूयात. हं, हा जो थॉट होता मला तो प्रचंड आवडला आणि हं. त्याच्यातून कुठेतरी हा पहिला इव्हेंट हो. होतोय आणि त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण एंटरटेनमेंट वालीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे विविध अपडेट्स बघणार आहोत, ग्रूमिंग सेशन आणि आज ताई तुझ्यासोबत अशा गप्पा मारून खूप छान वाटलंय मला. खूप खूप ऑल द मला बेस्ट पण तुला. खूप छान वाटलं. थँक सो मच.